जे महाराष्ट्र मंडळी, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पोलीस भरती करत असताना पोलीस भरतीच्या अभ्यासामध्ये लसावी मसावी या टॉपिकचं किती महत्व आहे. तर सर्वात महत्वाची गोष्ट, हा टॉपिक एकदम केअरफुली करायचा आहे. जास्त नाही, आपल्याला फक्त याच्यामधून 1 मार्क घ्यायचा, 1 किंवा 2 मार्क येतात याच्यामधून. बस थोडं 1-2 मार्क आपल्याला या ठिकाणी फिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला माहिती आहे की 1-2 मार्क किती महत्वाचे असतात. बघा, आपण जसं टाइमपास नाही करणार आहे, आपण कसं शिकणार माहिती का, याचा जो काही टाईप बसतील, आपण एक टाईप घ्यायचा, मी एक टाईप घेईल, तुम्हाला तो एक्सप्लेन करून दाखवेल. आणि तो एक्सप्लेन करून दाखवल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी त्याच्यावरती 2-2 प्रश्न देत जाणार आहे. चला सुरुवात करूयात. आता ते लसावीला लघुत्तम सामायिक हे म्हणतात, त्याला ते पूर्ण व्याख्या वगैरे खड्ड्यात जाऊ द्या. ते परीक्षेमध्ये विचारतात का, ते नाही विचारत. जे विचारतात ते महत्वाचं बघू. बघा, पहिली गोष्ट, 12 आणि 14चा लसावी काढा. आता 12 आणि 14चा लसावी काढायचं तुम्हाला सांगतो या ठिकाणी. बघा, सुरुवात अगोदर काय करायचं, तुम्हाला 12 आणि 14 या ठिकाणी घेऊन घ्यायचंय. ओके, इथं हा 12 घेतला, अशी रेष ओढली, याने या ठिकाणी तुमचा हा 14 घेतला. झालं. आता बघायचं, आता तुम्हाला या ठिकाणी अशी संख्या घ्यायची की त्या संख्येने या दोघा संख्यांना काय पाहिजे, भाग गेला पाहिजे. अशी कोणती संख्या आहे का, हो आहे, ती म्हणजे 2. 2 आणि या दोघांना भाग जातो. बेसक 12 आणि बेसाती 14 झालं. आता त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर अशी कोणती संख्या आहे का त्या संख्येने या दोघा संख्यांना भाग जाईल. तर अशी कोणती संख्या या ठिकाणी नाहीये. बस संपला आपल्या ठिकाणी कार्यक्रम. बस काहीच नाही करायचं. तुम्हाला यांचा गुणाकार करायचा, हा असा गुणाकार करायचा आणि हा असा गुणाकार करायचा. इथं फक्त 2 आहे, तर या ठिकाणी तुम्ही हा 2 घेतला. इकडे काय, 6 आणि 7, गुणाकारामध्ये 6 आणि गुणाकारामध्ये 7. जर तुम्ही या ठिकाणी गुणाकार केला, 6 दुने 12 आणि 12 गुणाकारात 7, 12 पंचे 7, 12 मात्र 12 7 84. तर तुमच्या ठिकाणी गुणाकार किती येतो, 84. म्हणजे या ठिकाणी तुमचा लसावी किती आलेला आहे, तो म्हणजे 84. सोपं आहे. बस त्या 2 संख्या घ्यायच्या, त्यांना भाग द्यायचा. जोपर्यंत अशी कोणती संख्या नसते की जिने 2 संख्यांना भाग जाईल, तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी भाग देत राहायचं. तुम्हाला आता पुढे कळणारच आहे, तुम्ही फक्त बघत राहा. एकच सोडून तुमच्या लक्षात आलंच असेल. आता पुढे जाऊयात. आता टाईप 2. आता टाईप 2 मध्ये काय दिले, 7 व 13चा लसावी काढा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला कोणत्याही 2 मूळ संख्यांचा लसावी काढायचा असेल, 2 मूळ संख्या, 2 असो किंवा 3 असो, जर तुम्हाला मूळ संख्यांचा जर लसावी काढायचा असला ना, तर सोपं सरळ डायरेक्ट त्यांचा लसावी काढत बसायचं नाही, डायरेक्ट त्यांचा गुणाकार करून टाकायचा. आता आपल्याला काय सांगितलं होतं, 7 आणि 13चा लसावी, खतम कार्यक्रम. हा तुमचा 7 घ्यायचा आणि गुणाकारामध्ये तुमचा हा 13 करून टाकायचा. 13 5 33 गटात 3 7 91, खतम कार्यक्रम. 91 वाला तुमचा या ठिकाणी लसावी, संपला विषय. या ठिकाणी तुमचा 91 लसावी आलेला आहे. बस मूळ संख्या असली का, जर तुम्हाला मूळ संख्यांचा लसावी विचारला, डायरेक्ट गुणाकार करायचा. आलं लक्षात. पुढे जाऊयात. टाईप 3 बघा, या ठिकाणी टाईप 3 मध्ये काय दिले, 2 4 8 16 64चा लसावी काढा. आता महत्वाची गोष्ट, या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट करायची, ती एक गोष्ट म्हणजे अशी ना, तर बघायच्या या सर्व संख्या बघायच्या, तर यांच्यामधले जे काही सर्वात मोठे दिलेल्या गटातील सर्वात मोठ्या संख्येला जर उर्वरित संख्यांनी भाग जात असेल, तर ती मोठ्या संख्या त्या गटांचा लसावी असेल. तुम्हाला ह्या एवढ्या संख्या दिल्यात ना, एवढ्या संख्यामध्ये जी काही मोठी संख्या आहे, जसं की उदाहरणार्थ तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी सर्वात मोठी संख्या आहे तुमची 64. तर 64ला या सर्वांनी भाग जातो का, हा 2ने पण 64ला भाग जातो, 4ने पण 64ला भाग जातो, 8ने पण 64ला भाग जातो, 16ने पण 64ला भाग जातो. म्हणजे जेवढ्या काय संख्या आहेत सर्वांना 64ला भाग जातोय. म्हणजे याचा अर्थ दिलेल्या गटातील सर्वात मोठी संख्या काय असते, तुमचा लसावी असते. म्हणजे यांचा लसावी काय आहे, 64 आहे. म्हणजे तुम्हाला ते काढण्याची काही गरज नाही, वाटल्यास तुम्ही काढून चेक करू शकता. बघा आता 2 4 8 16 64. बघा आपण स्रोता 2ने भागतो. बे 1 बे, बे 2 4, बे 4 8, बे 8 16 आणि याचं 32 झालं. आता कशाने भाग जाईल, पुन्हा 2नेच भाग जाईल. 2ने भाग दिला 1 बे 1 बे, बे 2 4, बे 4 8 आणि इथं 16 मध्ये. ओके झालं. आता परत 2ने भाग 1 1 1 बे 2 4 आणि इथं किती, बे 8 16 झालं. परत 2ने भाग जाणार आहे 1 1 1 1 बे 4 8 झालं. बस आता इकडे काय तुमचं 2 गुणाकारात 2 गुणाकारात 2. बघा ठिकाणी करू 2 गुणाकारात 2 गुणाकारात 2 गुणाकारात 2.
हे तुमचे 4 टाइम 2 झाले आणि ह्या लाईनीमध्ये खाली काय उरतोय, या लाईनीमध्ये आला तुमचा 4 गुणाकारामध्ये 4. चला गुणाकार करू. 2 गुणाकारामध्ये 2 4, 4 गुणाकारामध्ये 2 8, 8 गुणाकारामध्ये 2 16 आणि 16 गुणाकारामध्ये 4 बरोबर 64. म्हणजे या ठिकाणी आपण जे काही 64 उत्तर काढलेलं होतं ते अगदी आपल्या या ठिकाणी बरोबर होतं. म्हणून कधी ज्यावेळेस तुम्हाला संख्या दिलेली असते त्या ठिकाणी बघायचं की जी मोठी संख्या दिलेली आहे, मोठ्या संख्येला जर बाकीच्या संख्येने भाग जात असेल तर लसावी मसावी काढण्याची काही गरज नाही, डायरेक्ट मोठी संख्या आपल्या ठिकाणी उत्तर असणार आहे. अगदी सोपं झालं. चला आता पुढे जाऊया. बघा आपण या ठिकाणी 3 टाईप घेतले. आता ह्या 3 टाईपवर आधारित तुम्हाला ठिकाणी प्रश्न आहे. आता पहिला प्रश्न काय तुम्हाला 20 आणि 30 चा लसावी काढायचा आहे. व्हिडिओ स्टॉप करायचा, तुम्ही उत्तर काढायचं, नंतर व्हिडिओ बघायचा. बघा 20 आणि 30 चा लसावी 20 30. बघा यांना कशाने भाग जाईल, यांना 2 पण भाग जाईल, 5 पण भाग जाईल, 10 पण भाग जाईल. मी या ठिकाणी 10 भाग देणार आहे. 10 जर भाग दिला 10 2 20, 10 3 30. आता खाली या 2 संख्या उरल्यात. आता या 2 संख्यांना अशी कोणती संख्या आहे का ज्यांनी या दोघांना भाग जाईल, अशी कोणती संख्या नाहीये. दोघांना भाग या ठिकाणी जाऊ शकत नाही. बस संपला विषय. इथे आपला कार्यक्रम होतो. इकडे तुमचा 10 आणि इकडे काय उरलं 2 3. तर 10 इकडे हा गुणाकार 2, इकडे हा गुणाकार 3. बस करायचा गुणाकार 10 2 20, 20 3 60. तर या ठिकाणी तुमचा लसावी किती आला 60. सो या ठिकाणी लसावी बरोबर 60. आलं लक्षात. अशा पद्धतीने चला आता पुढे जाऊयात. पुढे बघा पुढे काय दिले 40 50 60 चा लसावी किती. 40 50 आणि 60 चा लसावी किती. सिंपल आहे भाई. घ्यायचं यांना मांडायचं 40 50 आणि 60. चला सोडू. परत 10 भाग देऊ. 10 भाग दिला 10 चूक 40, 10 5 50, 10 सक 60. आता बघायचं अशा म्हणजे अशी कोणती संख्या आहे का जिने एकापेक्षा जास्त म्हणजे 2 संख्यांना तरी भाग जाऊ शकतो. कमीत कमी 2 संख्यांना भाग. तर हा 4 आणि 6 या 2 संख्यांना 2 भाग जाऊ शकतो ना. मग 2 भाग देऊया. 2 2 4 5 आपला जसा तसा आणि 2 6. आता अशी कोणती संख्या आहे का जिने एकापेक्षा जास्त संख्यांना भाग जाऊ शकतो. अशी कोणती संख्या ठिकाणी खाली उरलेली नाहीये. बस या लाईनीमध्ये तुमचं 10 गुणाकारात 2 आणि या लाईनीमध्ये तुमचं हे एवढं. मग चला सोडू. 10 गुणाकारात 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये तुमचा हा 5 आणि गुणाकारामध्ये हा 3. बस सोडवायचं. 10 दुने 20, 20 दुने 40, 40 गुणाकारात 5 200 आणि 200 गुणाकारामध्ये 3 बरोबर या ठिकाणी आला तुमचा 600. म्हणजे या ठिकाणी तुमचा लसावी किती आलाय 600. 600 म्हणजे पर्याय क्रमांक 1. ज्यांचं या ठिकाणी 600 उत्तर आलं होतं त्यांचं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी चेक करून घेतो जे काय आपण या ठिकाणी शिकतोय बरोबर दिसतंय का नाही तर काय उगाच मी या ठिकाणी व्हिडिओ बनवत राहील आणि नंतर कार्यक्रम व्हायचा असं नाही झालं पाहिजे. ओके. मला एक गोष्ट करायची. जस्ट मोमेंट. क्लोज केलं. मेन्यू काय वाढवायचं मला. ब्राईटनेस वाढवायचे का. ओके. आता ब्राईटनेस वाढवली. तर ब्राईटनेस वाढवल्यावरती काय फरक पडतो मला ते चेक करायचंय. आय थिंक काहीच फरक पडला नसावा. आता ब्राईटनेस कमी करून ना चेक करतो की काय फरक पडला. ओके हे चेक केलं. ओके एक काम कर 2 मिनिटं. हे खराब दिसतंय रा. ते चांगलं होतं. ब्राईटनेस बघू करू आपण. थोडीशी ब्राईटनेस करून घेते मला. ओके चला. यांचा लसावी आपला 600 आला. ओके आता पुढे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न 5 आणि 7 चा लसावी काढा. व्हिडिओ स्टॉप करायचा, तुम्ही उत्तर काढा. पाहिजे सेकंदामध्ये उत्तर निघेल. कारण की तुम्हाला अगोदरच बोललो होतो मूळ संख्यांचा लसावी हा नेहमी त्यांचा काय असतो गुणाकार असतो. दोघं मूळ संख्या आहेत बस त्यांचा गुणाकार. 5 7 35. काय 5 7 35. खतम कार्यक्रम. ज्यांचं ऑप्शन नंबर 1 उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 असेल 35 हे त्यांचं योग्य उत्तर आहे. 35 नंबर वाल्यांचं अभिनंदन. पुढे जाऊयात. अरे चल पुढं. हा बघा पुढचं काय आहे 3 5 2 चा लसावी काढा. आता तुम्ही जर या ठिकाणी बघितलं 3 5 आणि 2 तिघे या ठिकाणी मूळ संख्या आहेत. काय तिघे या ठिकाणी काय भावड्या मूळ संख्या आहेत.
मी तुम्हाला म्हणू ना, मूळ संख्या असल्यावरती त्या ठिकाणी त्यांचा गुणाकार होणार म्हणजे होणार. बस 3 15, 15 दूने 30, 30 कुठे राबड्या? ऑप्शन नंबर 4 मध्ये. ऑप्शन नंबर 4 मध्ये 30 उत्तर दिलेलं आहे. आलं खट्टकन उत्तरांना बाबड्या. चल पुढं बघा, 2 4 8 16चा लसावी काढा. बघा आता याचं उत्तर सेकंदात निघणार भाई, सेकंदात निघणार आहे. कारण मी तुम्हाला अगोदरच बोललो होतं की दिलेल्या गटातील सर्वात मोठी संख्येला जर उरलेल्या बाकीच्या संख्यांनी जर भाग जात असेल तर त्या गटातील सर्वात मोठी संख्या ही त्या गटाचा लसावी असते. आता याच्यामध्ये जी काय सर्वात मोठी संख्या आहे ना 16, 16ला सर्वांनी भाग जातो. 2ने पण जातोय, 4ने पण जातोय, 8ने पण जातोय आणि 16ने पण जातोय. म्हणून या गटाचा तुमचा जो काय लसावी असणार आहे तो असणार आहे तुमचा ऑप्शन नंबर 3, तो म्हणजे 16. किती? 16. वाटल्यास आपण काढून बघूया. चला 2 4 8 आणि 16. चला काढू. 2ने भाग देऊ. बे 1 बे, बे 2 4, बे 4 8, बे 8 16. परत 2ने भाग जाणार आहे. बे 2 4, परत 2 जाणार आहे. 1 1 बे 1 बे, परत बे 2 4. बस खतम का? बे 2 4, 4 2 8 आणि 8 2 16. म्हणजे या ठिकाणी आपण जे काही उत्तर काढलो तो 16, तर अगदी या ठिकाणी आपलं बरोबर आहे. स्वराज्य अकॅडमी नाशिक मध्ये क्लास करण्याचा हा फायदा होतो बावड्या. चल पुढे जाऊयात. आता पुढं 14 18 42 चा लसावी काढा. 18 नाही 28, 14 28 42. चला काढू या ठिकाणी 14 28 आणि 42. बघा 14 28 आणि 42. यांना तिघांना 14ने भाग जातो. देव 14ने भाग. 14 1 14, 14 2 28, 14 त्रिक 42. आता अशी कोणती संख्या आहे का जिने एकापेक्षा जास्त संख्यांना भाग जाऊ शकतो? अशी कोणती संख्या ठिकाणी उरली नाही? बस गुणाकार करून टाकायचा. 14 1 14, 14 2 28 आणि 28 त्रिक आय थिंक 84 व्हायला पाहिजेत. 28 त्रिक 8 1 8 16, 8 1 24 4 हात चालला 2 3 2 7 2 8 84. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलं 84. 84 कुठे बावड्या? ऑप्शन नंबर 4 मध्ये. त्यांनी ऑप्शन नंबर 4 उत्तर दिलं होतं. अगदी बरोबर आहे. पुढे जाऊयात. बघा टाइप 4 मध्ये काय दिले? 2 क्रमांकात विषम संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकारा एवढा असतो. 2 क्रमांकात विषम संख्यांचा लसावी काय असतो? त्यांच्या गुणाकारा एवढा. लक्षात ठेवायचं. 2 विषम संख्या आणि कोणत्या त्या तुमच्या 2 क्रमांकात विषम संख्या. क्रमांकात विषम संख्या म्हणजे काय का? आता 5 नंतरची येणारी पुढची विषम संख्या कोणती? 7. 7 नंतरची पुढची कोणती? 9. म्हणजे क्रमांकात विषम संख्या. आलं लक्षात? चला बघा आता 7 आणि 9. 7 आणि 9 काय तुमच्या क्रमांकाच्या विषम संख्या म्हणजे जवळजवळ येणाऱ्या विषम संख्या आहेत. त्यांचा लसावी काढायचा असलं काय करायचं? काहीच नाही करायचं. सिंपल सरळ त्या दोघांचा त्या ठिकाणी गुणाकार करून टाकायचा. 7 आणि 9चा त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं? गुणाकार करून टाकायचंय. बघा या ठिकाणी 7 गुणाकारामध्ये 9, 7 9 63. या ठिकाणी तुमचा लसावी आलेला आहे. सिंपल आहे. चला पुढे जाऊयात. चल पुढे आरला का? चल आला. ओके 2 क्रमांकात समसंख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार एवढा असतो. गुणाकाराच्या अर्धा असतो. ठीक आहे, काय विषय नाही ते पण. आता 2 क्रमांकात समसंख्या 16 आणि 18. विषम संख्यांमध्ये काय होतं? त्यांचा गुणाकार करावा लागतो. पण जर दोघं क्रमांकाच्या समसंख्या असतील तर त्यांच्या गुणाकाराच्या निम्म्या बरं का, गुणाकाराच्या अर्धा त्यांचा लसावी असतो. आता काय 16 आणि 18. 16 गुणाकारामध्ये 18, पण दोघं समसंख्या आहेत म्हणून त्याच्यामुळे भागाकारामध्ये 2. कारण की आपला त्यांचा जो काही असणार आहे लसावी हा त्यांच्या दोघांच्या गुणाकाराच्या अर्धा असणार आहे म्हणून आपण भागाकारामध्ये 2 घेतलं. सिंपल. बे 1 बे, बे नम 18, 18 नम 53 असेल. 153 आलं उत्तर. पुढे टाइप 6 जोडमूळ म्हणजे ट्विन प्राइम्स. जोडमूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ म्हणजे जोडून आलेल्या मूळ संख्या म्हणजे सोप्या भाषेमध्ये जवळ जवळ आलेल्या मूळ संख्या. जसं की एक्झाम्पल बाय तुझे आता हे बघ, जसं की 3 आणि 5 ह्या जोडमूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर 5 आणि 7 या पण तुझ्या जोडमूळ संख्या आहेत.
त्याच्यानंतर 11 आणि 13 या पण जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या माहिती का, जवळ जवळ येणाऱ्या मूळ संख्या. आलं लक्षात. जोडमूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार. सपोज एक्झाम्पल मी तुला विचारलं 3 आणि 5 चा लसावी किती रे, तर भावड्या काय जोडमूळ संख्या तर त्यांचा गुणाकार 3 5 15. सपोज मी तुला विचारलं 5 आणि 7 चा लसावी किती रे, डायरेक्ट 7 5 35. त्याच्यानंतर मी तुला विचारलं भाई याचा 11 आणि 13 चा लसावी किती, त्या दोघांचा गुणाकार 11 आणि 10 130 130 अधिक 13 टोटल 143. 143 143. भावड्या मला एवढे मार्क होते आणि किती 150 पैकी. म्हणजे किती मला फक्त मोजून 7 मार्क. म्हणजे पैकीच्या पैकी मला घ्यायला फक्त 7 मार्क गेले माझे. भाई मला डायरेक्ट 150 पैकी 150 राहिले असते. चुका माझ्या काय झाल्या पेपरमध्ये. सुरुवात अगोदर मी ग्राउंडमध्ये मी एवढे घेतले होते 47. इथे माझे 3 मार्क गेले होते. खूप रडलो होतो ग्राउंडवरती, खूप रडलो होतो, खतरनाक रडलो होतो. नंतर पेपरमध्ये मी घेतले या ठिकाणी 96. ज्या ठिकाणी माझे 4 मार्क कटले. इथे मला पैकीच्या पैकीच पाहिजे होते, गेले हातातून. आता काय. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस तुम्ही भरतीची तयारी करत असताना आता बरेच लोकांना घाबरत असतात की माझं होईल का नाही, असं तसं हे ते. तर मला तुम्हाला एक गोष्ट काय सांगणे माहितीये का, तुम्ही तयारी करतात ना, तर भाई तयारी करत असताना तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये लक्ष मोठं ठेवा, फार मोठं लक्ष ठेवा. माझं लक्ष होतं पैकीच्या पैकीचं. माझं लक्ष होतं 100 पैकी 100चं, तर कुठंतरी मला 96 आले. माझं ग्राउंड होतं 50 पैकी 50 घेण्याचं, तर कुठंतरी मला 47 आले. आणि आपण जर आपलं ध्येयच कमी ठेवतोय, नाही जर 80-85 जरी आलं ना, तर त्या जिल्ह्याला काम केळ्या. तू जर 80-85चं ध्येय ठेवलं ना, तर तू 70ला पोचशील. म्हणून माझं काय म्हणणं माहिती का, तुम्ही ध्येय मोठं ठेवा, तुम्ही टार्गेट मोठं ठेवा. 100% तुम्ही त्याच्या जवळपास तरी पोहोचाल. म्हणून भाई जर तुम्हाला स्वप्न बघायचीच आहेत ना, तर स्वप्न मोठी बघा ना, छोटी स्वप्न का बघायची, हे माझं म्हणणं आहे. झालं. चला पुढे जाऊयात. आता टाइप 7 मध्ये सहमूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकार एवढा असतो. तर सहमूळ म्हणजे काय माहितीये का, कोणत्याही अशा दोन संख्या ज्यांना एका संख्येने भाग जात नाही. सपोज एक्झाम्पल जे 2 संख्या असतात आणि त्या दोघं संख्यांना भागणे जाऊ शकत. जसं की सपोज या ठिकाणी असेल 9 आणि 10. आता 9 आणि 10 दोघांना एका संख्येने भाग जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. जसं की 13 आणि 14 दोघांना भाग जाऊ शकतो का, नाही जाऊ शकतो. समूह संख्या म्हणजे काय माहिती का, अशा 2 संख्या ज्यांना एका संख्येने भाग जाऊ शकत नाही त्यांना म्हणतो आपण समूह संख्या. बस सोबत त्यांचा पण लसा विचारला, त्यांचं पितेच डायरेक्ट गुणाकार करायचा. चला पुढे जाऊयात. बघा आता 11 13 या जोडमूळ संख्यांचा लसावी काढा. मी तुम्हाला अगोदर बोललो होतो, जोडमूळ संख्यांचा लसावी विचारला डायरेक्ट गुणाकार करायचा. 11 13 आठवलं का, 11 13 काहीतरी मला 143 मार्क, तोच विषय. जर तुम्ही 11 आणि 13चा गुणाकार केला तर या ठिकाणी माननीय संतोष रणधीर सरांना असलेले मार्क येतात 143. एवढे मार्क होते. आणि 143 म्हटल्यावरती काहींच्या डोक्यामधले किडे लगेच जागे झाले. 143 म्हणजे आय लव 143 म्हटलं आला असेल त्यांच्या डोक्यामध्ये. खेळ्या हे करण्यापेक्षा ना मार्क घेणं 143 निदान भरती तरी व्हायचा. जर तू तिला हे म्हणशील ना, जर सपोज जर तू तिला मेसेज वरती हे पाठवला ना, तर काही होणार नाही, काही नाही. जर तुमचं जमल 5-6 महिने एखाद वर्ष तुटून जाणार आहे. पण जर तुझी एवढी टोटल आली आणि तू ते तिला पाठवलं ना, ती डायरेक्ट लग्न बिग्न करून तुझ्या घरी येईल केळ्या. मग विचार कर, तुला 143चा मेसेज पाठवायचा का 143 मार्क पाडायचे. चल पुढं. 22 व 24चा लसावी काढा. आपण मागे बघितलं बघा, मागे आपण काय बघितलं की 2000 आईचा गो मागे आपण काय बघितलं, ज्या काही जवळच्या म्हणजे लागोपाठच्या ज्या काही तुमच्या समसंख्या आहेत, लागोपाठच्या तुमच्या समसंख्या आहेत, त्यांचा जो काही लसावी असतो तो काय असतो, गुणाकाराच्या निम्मे असतो. आता या ठिकाणी काय दिलं तुम्हाला 22 आणि 24, बस दोघांचा गुणाकार आणि त्याच्या निम्मे. म्हणजे कसं रे, 22 गुणाकारामध्ये 24 भागाकारामध्ये 2, बस सोडायचं. बे कबे इकडे तुझं 11 गुणाकारामध्ये 24, 11 गुणाकारामध्ये 24 करा गुणाकार. 11 चौक 44, 44 से 4 हात चाला 4, 11 2 22, 22 आणि 4 26, 264 कुठे रे, ऑप्शन नंबर 1 मध्ये.
ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 1 उत्तर दिलं त्यांचं अभिनंदन. चला पुढे जाऊयात. टाईप 8 कोणत्या लहानात लहान संख्येस 12, 15, 20 व 27 ने पूर्ण भाग जातो? अशी कोणती लहानात लहान संख्या आहे की जिला 12, 15, 20 व 27 ने पूर्ण भाग जातो? सोप्या भाषेमध्ये सांगायचं ना, त्यांनी लसावी विचारलाय. 12, 15, 20, 27 लसावी विचारलं. बस चला काय विषय नाही, काढून गेलं असं. एक काम करा, व्हिडिओ स्टॉप करा, अगोदर तुम्ही काढा, नंतर पुढचं बघा. 12, 15, 20, 27 चला काढू. यांना आपण 3 ने भागतो. 3 चौक 12, 3 5 15, 20ला भागणे जातो 20 ऍज इट इज आणि 3 9 27. एक काम करू, आता भाग देऊ आपण 4 ने भाग देऊ. 4 1 4, 5 ऍज इट इज, 4 5 20, 9ला भागणे जात 9 ऍज इट इज जसं तसं. आता 5 ने भागतो. हा 1 ऍज इट इज, 5 1 5, 5 1 5 आणि 9 जसं तसा. करा यांचा गुणाकार. 3 चौक 12, 12 पंचे 60, 60 1 60, 60 1 60, 60 1 60 आणि 60 9 म्हणजे 60 गुणाकारामध्ये 9 9 0 9 9 सक 54 540. म्हणजे या ठिकाणी आपला लसावी आलाय 540. लसावी बरोबर 540. तर मग अशी कोणती लहानातला संख्या आहे की जिने 12, 15, 20 व 27 ला पूर्ण भाग जातो? ती संख्या म्हणजे तुमच्या ठिकाणी येते 540. ज्या ठिकाणी तुम्हाला लहानात लहान असा शब्द आला त्या ठिकाणी तुम्हाला लसावी काढायचा असतो. झाला, पुढे जाऊयात. बघा आता हे तुम्ही सोडवायचंय. कोणत्या लहानातला संख्येस 10, 20, 30 ने पूर्ण भाग जातो? लसावी काढायचा या ठिकाणी. सिंपल लसावी काढायचा. व्हिडिओ स्टॉप करायचा, उत्तर काढायचं, देन पुढे जायचं. चला आता मी सोडून दाखवतो. 10, 20, 30 10 ने भागतो. 10 ने जर भाग दिला 10 1 10, 10 2 20, 10 33 संपला विषय. झाला, करा गुणाकार. 10 1 10, 10 2 20, 20 3 60. ती संख्या आहे तुमची 60. आणि 60 कुठे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. ज्यांनी ऑप्शन नंबर 2 उत्तर दिलं होतं 1 नंबर बाई, लव यू. आता हे बघा, कोणत्या लहानात लहान संख्येस 25, 30, 40 ने पूर्ण भाग जातो? व्हिडिओ स्टॉप करायचा, सोडवायचं, पुढे जायचं. चला आता मी सोडून दाखवतो. बघा काय 25, 30, 40. चला सोडू. 5 ने भागतो. जर 5 ने भाग दिले 5 5 25, 5 30, 5 48. आता 2 ने भागतो. या 5 ऍज इट इज, 2 3 6 आणि 2 चौक 8. आता अशी कोणती संख्या उरली की जिने एकापेक्षा जास्त संख्या म्हणजे कमीत कमी 2 संख्यांना भाग जाऊ शकतो? अशी कोणती संख्या या ठिकाणी नाहीये. बस सोडवायचं. 5 2 10, 10 5 50, 50 3 150, 150 चौक 600. तर या ठिकाणी तुमचा लसावी बरोबर 600. लसावी बरोबर किती आला तुमच्या ठिकाणी? 600. 600 कुठे? ऑप्शन नंबर 1 मध्ये. ज्यांनी ऑप्शन नंबर 1 उत्तर दिले एकदम बरोबर. पुन्हा एकदा लव यू. आता टाईप 9. आता टाईप 9 मध्ये ठिकाणी तुम्हाला काय दिले? 6 9 12 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी 1 उरते? भाई अभी 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 ये कुछ तो नाही. आता या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय की 6 12 6 9 12 ने भाग द्यायचा, पण प्रत्येक वेळेस काय या ठिकाणी बाकी 1 उरली पाहिजे. म्हणजे भाग तर केला पाहिजे पण बाकी काय उरली पाहिजे? 1 उरली पाहिजे. आता ते बोलत ना बाकी 1 उरली पाहिजे. बस जे काय आपल्याला लसावी त्याच्यामध्ये 1 प्लस करून द्यायचंय. बघा सर्वात अगोदर तुमच्या ठिकाणी फर्स्ट कर्तव्य काय? लसावी काढणं. 6 9 12 चा लसावी काढणे हे तुमचं या ठिकाणी पहिलं कर्तव्य आहे. चला लसावी काढूयात. तर तुम्ही या ठिकाणी लसावी जर काढला 6 9 12, 6 9 12 3 ने भाग जातो. 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12. 2 ने भागतो. 2 1 2, 3 ऍज इट इज, 2 2 4. करा गुणाकार. 3 2 6, 6 1 6, 7 3 18, 18 2 18 2 किती होतात रे? 34. 18 2 16 2 32, 18 2 34. ओके. सो या ठिकाणी लसावी बरोबर 34.
सर्वात पहिली गोष्ट नाही काही 18 दुने 36 ते म्हटलं काहीतरी चुकतंय. 18 दुने या ठिकाणी तुमचं होतात 36. बस हे 36 आले ना मग काहीच नाही करायचं. या ठिकाणी तुम्हाला सेकंड स्टेप काय आहे, आलेल्या उत्तरास बाकी मिळवणे. दिस इज युअर स्टेप नंबर 2. बस चला मिळवा. आपलं किती आलं 36 आलं होतं, त्याच्यामध्ये आपण 1 प्लस केला, बरोबर. या ठिकाणी तुमचं उत्तर आलं 37. किती आलं 37. काय करायचं लक्षात आलं, सिंपल आपला लसावी काढायचा आणि त्याच्यामध्ये ही जी काही बाकी दिली होती ही बाकी त्याच्यामध्ये प्लस करायची. सोपा कार्यक्रम. चला आता हे तुम्ही सोडवणार आहे. व्हिडिओ स्टॉप करायचा, तुम्ही याचं उत्तर काढायचं आणि याचं उत्तर काढल्यावरती आपण पुढची गोष्ट करूयात. चला पुढे घ्या. 12, 15, 20 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी 5 उरते. लसावी काढा आणि त्याच्यामध्ये 5 प्लस करा. चला आता मी सोडवतो बघा. 12, 15, 20. चला सोडू. भाग देऊया. सर्वात अगोदर आपण 5ने जर 5ने जर भाग दिला 12 ॲज इट इज, 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20. आता आपण भाग देऊया 4ने. 4ने भाग दिला 4 त्रिक 12, 3 ॲज इट इज आणि 4 1 4. आता 3ने भाग देऊया 3 1 3, 3 1 3 आणि 1 ॲज इट इज. बस करा गुणाकार. 5 चोक 20 आणि 20 त्रिक 60. आता या ठिकाणी तुमचा लसावी बरोबर किती आला 60. मग ठिकाणी तुम्हाला काय करायचं, हा 60 अधिक त्याच्यामध्ये ही बाकी प्लस करायची. 60 अधिक 5 किती तरी भावड्या 65. किती 65. 65 कुठं आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये, सॉरी ऑप्शन नंबर 2 मध्ये. तर ज्यांनी ऑप्शन नंबर 2 उत्तर दिलं पुन्हा एकदा शाबास बेटा. चलो आगे बढ़ते हैं. आता टाइप 10. आता टाइप 10 थोडासा वेगळा आहे. आता टाइप 10 मध्ये काय झाले, 1013 मधून किती वजा करावे म्हणजे 7, 9 व 12 ने भागल्यास प्रत्येक वेळेस बाकी 2 उरेल. हा क्वेश्चन थोडासा अवघड आहे. सर्वात अगोदर तुम्हाला ठिकाणी काय करायचंय, मी तुम्हाला सॉल्व्ह करू. सर्वात अगोदर तुम्हाला ठिकाणी त्यांचं काढायचंय लसावी. 7, 9, 12चा लसावी. 7, 9, 12. चला आता आपण 7, 9, 12चा लसावी काढू. जर यांचा लसावी काढला तर यांना भाग जातो. पहिले 3ने भाग देऊया. 7 ॲज इट इज, 3 त्रिक 9, 3 चोक 12. अशी कोणती संख्या आहे का ज्याने एकापेक्षा जास्त संख्यांना भाग जाईल, नाहीये. चला सोडून घेऊ. 7 त्रिक 21, 21 1 21, 21 2 42, 21 त्रिक 63. 63 गुणाकारामध्ये 4, 63 गुणाकारामध्ये 4, 4 त्रिक 12, 2 हातच्याला आला 1, 7 चोक 24 आणि 1 25, 252. आता आपल्याला संख्या दिली 1013 आणि आपला लसावी निघालाय 252. 252 खूपच लहान आहे. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, 252चा पाढा तयार करायचा आहे. 252चा काय करायचा आहे, पाढा तयार करायचा आहे आणि 1013च्या आसपास पोहोचायचंय. आता 252 की 252, 252 दोन्ही किती होणार आहे, 504. 504 झाले. मग 252 त्रिक 756. 756 ना. 252 चोक 252 चोक 1008, 1008. आता आपण या ठिकाणी याच्या जवळ पोहोचलोय. 1013च्या जवळ काय झालं, आपण या ठिकाणी पोहोचलोय, आसपास पोहोचलोय. तर आता आपण आसपास पोहोचल्यावरती काय करायचं, आता आपल्याला जी काही बाकी दिली ही बाकी ह्या आसपासच्या संख्येमध्ये प्लस करायची. आपण आसपासला पोहोचलो तो 1008 पर्यंत आणि त्याच्यामध्ये ही बाकी काय करायची, प्लस करायची. एक कोणती, आपण ही बाकी या ठिकाणी प्लस केली. तर 1008 अधिक 2 किती झालं आपलं 1010. आपल्याला ही 1010 आली, ही संख्या आली. आता ही संख्या आल्यावरती काय करायचं, हे जी तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये संख्या दिली होती किती 1013. सो या ठिकाणी ह्या 1013 मधून ही तुमची 1010 या ठिकाणी वजा करायचे. 1013 मधून 1010 गेले, खाली किती उरले 3. खाली किती उरले 3. मग या ठिकाणी 3 हेच तुमचं उत्तर आहे. या ठिकाणी आपलं उत्तर किती निघाला, हे 3 आलं.
तर मग ही 3 अशी संख्या आहे जी आपण 1013 मधून जर वजा केली तर प्रत्येक वेळेस 7, 9, 12 ने भागल्यास बाकी प्रत्येक गोष्ट काय उरणार तुमचे 2 उरणार आहे. आता हा प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवला होता. सर्वात अगोदर तुम्हाला ह्या ज्या काही संख्या दिल्या होत्या 7, 9, 12 सर्वात अगोदर आपण त्यांचा काय काढला लसावी काढला. त्यांचा लसावी काढला तो आला होता तुमच्या ठिकाणी 252. तर 252 हा 1013 पेक्षा फारच छोटा होता. तर आपल्याला काय करायचं होतं 1013च्या जवळ पोहोचायचं होतं. आपण काय केलं त्याचा पाडा तयार केला. 252 1 252 252 2 504 252 3 756 आणि 252 चोक 1008. आपण जवळ पोहोचलो. तिथं जवळ पोहोचल्यानंतर त्यांनी प्रश्नामध्ये जे काही बाकीची संख्या दिली होती बाकी हे जे काही बाकी बोलले होते ही बाकी आपण याच्यामध्ये प्लस केली 1008 आणि हे उरले तुमचे बाकी 2 1008 अधिक 2 बरोबर या ठिकाणी तुमचं झालं 1010. 1010 झालं. तर 1010 झाल्यानंतर या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेली जी काही तुमची मोठी संख्या होती त्या संख्येमधून आपली ही संख्या वजा केली तर 1013 मधून 1010 वजा केलं तर खाली या ठिकाणी आपलं उरतं 3 आणि 3 हे आपल्या ठिकाणी काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. झालं. चलो पुढे जाऊ. आता 368 मधून किती वजा करावे म्हणजे 8 4 9 ने भागल्यास प्रत्येक वेळेस बाकी 3 उरेल. चला सोडूया ना. आता याचा आपण लसावे काढून घेऊ. 8 4 9. चला सोडू. 4 2 8 4 1 4 9 ॲज इट इज. आता 8 1 8 16 सॉरी 8 1 4 1 4 2 8 8 9 8 गुणाकारात 9 72. त्या ठिकाणी लसावी आला आपला 72. सो लसावी बरोबर ठिकाणी आला 72. आता 72चा आपण ठिकाणी पाडा तयार करू. 7 1 7 2 14 आणि ते 4 144. 7 1 2 7 1 21 21 210 210 आणि याचे तुझे 6 210 216. त्याच्यानंतर 7 1 7 7 1 7 चौक 28 280 288 झालं. 7 35 350 350 आणि ते 360. ओके. सो आपण ह्या 368 काय झालो आपण जवळ पोहोचलेलो आहे. आलो इथपर्यंत आलो. आता आपल्याला काय बाकी किती बोलले होते बाकी या ठिकाणी 3 बोलले होते. आता हे जे 360 आहे ना 360 मध्ये 3 प्लस करायचे. 360 अधिक 3 बरोबर किती झालं 300 किती झालं 363. ओके. 363 पर्यंत आलो. बस काही नाही करायचं. ही तुम्हाला दिलेली मोठी संख्या आहे किती आहे 368 मायनस 363 जर बरोबर केलं तर आपल्या ठिकाणी योग्य उत्तर येतं 3 कुठे आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. ज्यांचं ऑप्शन नंबर 1 आलं होतं ते उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे. तर पुढे जाऊयात. आता मसावीचे गुणधर्म. आता मसावी आपण एक काम करू पार्ट 2 मध्ये घेऊयात. ओके. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि थांबा नाही जय महाराष्ट्र थांबा एक महत्त्वाची गोष्ट. आता मी हे जे का तुम्हाला मोफतमध्ये शिकवतोय तर मला याच्या बदल्यात तुमच्याकडून काहीच नाही पाहिजे. एक गोष्ट तुम्ही यासाठी या ठिकाणी करू शकता. तुम्ही फक्त एक गोष्ट करू शकता ते म्हणजे पेन घ्यावा लागेल. ते म्हणजे असं की तुम्ही स्वराज्य सॉरी अकॅडमीचं स्पेलिंग चुकले. स्वराज्य अकॅडमी नाशिक जे काही टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून घ्या. कारण की ह्या टॉपिक वरती मी लगेच प्रश्न घेणार आहे. म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. त्या टेलिग्राम भरपूर काही गोष्टी देत असतो. एक काम करू तुम्हाला टेलिग्रामच दाखवतो. सो आपण त्या ठिकाणी भरपूर काही गोष्टी करत असतो. आता या ठिकाणी आपलं हे चॅनल आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. एकदम भारी भारी माहिती असते. सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध असतात. सो आपलं हे चॅनल आहे तुम्ही या ठिकाणी फटक्यात जॉईन करून घ्या. जय महाराष्ट्र.